see the division Thallophyta in Kingdom Plantae. This is the next chapter, Kingdom Plantae we have started. So on that day, I have explained the tree chart and the outline of the Kingdom Plantae, how it is classified. Lower plant and higher plant, cryptogamy and phanerogamy. So we have seen in the cryptogamy, Thallophyta, Bryophyta and Pteridophyta. And then in case of the phanerogamy, higher plant, gymnosperm and angiosperm. What are these? So I have explained it before. Kingdom in cryptogamy, okay, we are going to see today, that is the division Thallophyta. So that is the starting of the Kingdom Plantae. So Thallophyta, first we will see the features of overall these division Thallophyta. Now Thallophyta in these members are mostly aquatic. Few grow on other plants as epiphyte. जे other plants वर grow होतात त्याला आपण म्हणतो epiphyte. Phyta means plant. On that day already I have told you. That is the phyta. It means the plant. Some plants grow on other plant म्हणून त्याला म्हटलं जातं epiphytes. Some grow symbiotically. हे पण आपण अगोदर बघितलेलं होतं की symbiosis. Lichen is the example. Some grow symbiotically and epizoic त्याला म्हणू आपण. That is growing on living non-parasitically on the exterior of living organism. दुसऱ्या living organism बरोबर. Sometimes they are making combination. आपण पाहिलं की symbiosis म्हणजे जिथे दोन organismची combination होते and both the partners are benefited. So some grow symbiotically. For example, lichen. Then aquatic algae grow in marine or the fresh water. आता अल्गीच्या पुढे क्लासिफिकेशन आपण पाहणार आहे. अल्गी ही मोस्टली ॲक्वॅटिकच आहे. हा पहिला जो ग्रुप आहे आपण पाहिलं होतं की थॅलोफायटा इज टोटली इज फाउंड इन द वॉटर किंगडम. वॉटर मध्ये वॉटर कंपोनंट मध्ये हा जो आहे तर दॅट इज द किंगडम. हा जो थॅलोफायटा आहे म्हणजे अल्गी. So these are the aquatic and completely found in the water. So aquatic algae grow in marine or freshwater form. Most of them are the free living while some are symbiotic. Then plant body is thalloid. On that day also I will explain what is thalloid. Means undifferentiated, not differentiated into root, stem and leaves. याच्यामध्ये प्लांट बॉडीला आपण थॅलॉइड म्हणतो कारण की याच्यामध्ये हे अल्गल मास आहे. याच्यामध्ये मोस्टली अल्गी इट इज इन्क्लुडेड. त्यामुळे रूट, स्टेम, लीफ असं स्ट्रक्चर याच्यामध्ये दिसत नाही थॅलोफायटा डिव्हिजन मध्ये. सो दे मे बी स्मॉल, युनिसेल्युलर, मायक्रोस्कोपिक लाईक क्लोरेला. स्मॉल, युनिसेल्युलर, मायक्रोस्कोपिक हे सगळे मॅक्झिमम ऑर्गॅनिझम कसे असणार आहेत? मायक्रोस्कोपिक, सिंगल सेल. आणि एक्झाम्पल आहे क्लोरेला आहे जे की नॉन मोटाईल आहे आणि त्यातल्या कॅटेगरी जर म्हटलं तर नॉन मोटाईल आणि क्लमॅडोमोनास इज शोईंग समवॉट मोटाईल. क्लमॅडोमोनास मध्ये फ्लॅजेला आहे. फ्लॅजेला सिलियम मी अगोदर एक्सप्लेन केलेलं आहे बघा. सो फ्लॅजेला असं वीप लाईक स्ट्रक्चर आहे. दॅट इज द थिक हेअर लाईक स्ट्रक्चर ज्याच्याद्वारे थोडी मुवमेंट ते करू शकतं. हे क्लमॅडोमोनास अगोदर जी कॅटेगरी आपण बघितली होती किंगडम प्लांटिंग मध्ये 5 किंगडम सिस्टीम त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं होतं बघा. तर हे जे मेंबर्स आहेत ते कसे आहेत? स्मॉल आहेत अर्थात, युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेलनी बनलेले आहेत, मायक्रोस्कोपिक आहे आणि एक्झाम्पल आपण म्हणतो की क्लोरेला आणि क्लमॅडोमोनास. क्लोरेला हे नॉन मोटाईल फीचर दाखवेल तर क्लमॅडोमोनास हे थोडं बिकॉज ऑफ द फ्लॅजेला मोटाईल नेचर दाखवते. मोटाईल मीन्स समवॉट मुवमेंट. मोटाईल म्हणजे जे थोडे मूव्ह करू शकतात, नॉन मोटाईल जे मूव्ह नाही करणार. They can be multicellular also, unbranched, filamentous. Filamentous like Spirogyra. Filament आपण पाहिले Spirogyra सगळ्यांना परिचयाचं आहे. Spirogyra जे आहे ते filamentous आहे. तर और ब्रांच filamentous like Chara. तर काही जे याच्यामध्ये आहे की जे आहे ब्रांच filamentous स्ट्रक्चर. ज्याचे एक्झाम्पल आहे Chara. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही आता आपण पुन्हा एकदा जर डिस्कस करायचं झालं तर यामध्ये आपल्याला काय दिसेल की टू मच व्हरायटी इट इज देअर. यामध्ये सुद्धा भरपूर काही व्हरायटी आहे. काही मल्टीसेल्युलर आहे, युनिसेल्युलर आहे, पण या थॅलोफायटामध्ये मल्टीसेल्युलर कॅटेगरी पण आहे. ब्रांच आहे तर काही अनब्रांच आहे.
हे अनब्रांच फिलामेंटस जे आहे ते स्पायरोगायरा. तर ब्रांच फिलामेंटस मध्ये कॅरामध्ये तुम्हाला ब्रांचिंग दिसेल, स्पायरोगायरामध्ये ब्रांचिंग नाहीये. दिस इज अनब्रांच फिलामेंट. देन सार्गॅसम हे एक एक्झाम्पल आहे. यूज मॅक्रोस्कोपिक सीवीड. मॅक्रोस्कोपिक म्हटलंय, हे मायक्रोस्कोपिक आहे तर मॅक्रोस्कोपिक पण जे दिसू शकतात ते सीवीड विच मेजर्स अबाउट 60 meters in length इज ऑल्सो अन अल्गा. तेही एक अल्गाच आहे, त्यालाही अल्गल कॅटेगरी म्हणजे थॅलोफायटामध्ये आपण डिस्क्राईब करणार. दिस इज द सार्गॅसम. इट इज समवॉट मॅक्रोस्कोपिक. थोडं मॅक्रो मीन्स लार्ज. सीवीड सी मध्ये फाइंड आउट आपल्याला दिसेल. and which measures about 60 meters in length and it is also called as the alga. थॅलोफायटा म्हटलं तर आपण स्पेशली अल्गी ही कॅटेगरी इन्क्लूड करतो. and algae is mostly it is from the water. आता वॉटर पहिली जी लाईफ कशामध्ये आली, वॉटर मध्ये आली. मग वॉटर पासून हळूहळू सुरुवात होत गेली पुढे लँडकडे. तर हा इव्होल्युशनरी पार्ट आपण प्लांट्स मध्ये पण बघणार आहोत. ओके, जसं आपल्याला अॅनिमल्स मध्ये माहितीये की अॅनिमल्स मध्ये कशा पद्धतीने आहे, फिशेस हे टोटली वॉटर मध्ये आहे, अँफिबियन कॅटेगरी लँडवर आली. तशाच पद्धतीने प्लांट्स मध्ये सुद्धा आपण बघणार आहोत. तर ही जी स्टार्टिंग आहे लाईफ ऑफ द प्लांट्स इन वॉटर, दॅट इज द फर्स्ट डिव्हिजन थॅलोफायटा. मग आता थॅलोफायटाचे हे फीचर्स आपण पाहिले. थॅलोफायटा हा एक डिव्हिजन झाला प्लांटच्या अंडर, अतिशय स्मॉल. तर हा जो आहे यामध्ये सुद्धा आपण कितीतरी व्हरायटीज बघितल्या. काही मायक्रोस्कोपिक आहे तर काही मॅक्रोस्कोपिक आहे, काही ब्रांच आहे तर काही अनब्रांच आहे, काही डिफरन्शिएटेड म्हणजे याच्यामध्ये काही मोटाईल आहेत, काही नॉन मोटाईल आहे. तर देअर आर सो मेनी व्हरायटीज. म्हणून डायव्हर्सिटी हा शब्द आपण वापरतो. बायोडायव्हर्सिटी जर बघितली तर प्रत्येक ग्रुप मध्ये तुम्हाला बायोडायव्हर्सिटी ही सापडेल. तर दिस इज द फीचर्स ऑफ द थॅलोफायटा. आता हे जे जनरल कॅरेक्टर्स, काही एक्झाम्पल्स आपल्याला अल्गीचे बघायचे आहेत जनरल कॅरेक्टर्स. कारण अल्गी इज द मेन कॅटेगरी. त्या दिवशी मी म्हटलं की हायरकीनुसार जर बघितलं गेलं तर किंगडम प्लांटी, देन सब किंगडम येतो क्रिप्टोगॅमी. क्रिप्टोगॅमीच्या अंडर येणार डिव्हिजन थॅलोफायटा आणि डिव्हिजन नंतर येतो क्लास. मग क्लास झाला अल्गी. सो अल्गी हा मेन क्लास इन्क्लूड होतो थॅलोफायटाच्या अंडर. तर यू कॅन ऑल्सो according to hierarchy you can classify the algae also and thallophyta. So now we are going to see the structure. And algae हे mostly coming under algae हे जे आहे, sorry not it is totally coming under the thallophyta. त्यामुळे याचे आपण फीचर्स पाहणार आहोत. या अल्गी मध्ये पण भरपूर प्रकार आहे, त्यामध्ये सुद्धा भरपूर डायव्हर्सिटी आहे, त्याचंही क्लासिफिकेशन आता आपण बघितलं. मेन क्रिप्टोगॅमी, लोअर प्लांटचं थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. थॅलोफायटामध्ये हा जो अल्गी ग्रुप येतो यामध्ये सुद्धा पुढे क्लासिफिकेशन आहे. ही क्लासिफिकेशनची लिंक लक्षात घेतली तर सगळे पॉइंट्स व्यवस्थित क्लिअर होतील. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गी. हॅबिटॅट. हॅबिटॅट कशाला म्हणतो आपण, द प्लेस वेअर इट इज फाउंड, की कुठे ते दिसतात, कुठे आढळतात. तर अल्गी कुठे दिसतात, मोस्टली ते आर ॲक्वॅटिक, फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज मराईन. मराईन फ्रेश वॉटर म्हणजे रिव्हर वॉटर मध्ये सगळे एव्हरीवेअर ॲक्च्युअली हॅबिटॅट इज देअर. म्हणजे अल्गी तुम्हाला जिथे जिथे वॉटर आहे, जिथे जिथे सनलाईट आहे तिथे अल्गी तुम्हाला सापडेलच. सो वी विल सी दॅट इज देअर ॲक्वॅटिक. फ्रेश वॉटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे रिव्हर वॉटर. मराईन म्हणजे सी वॉटर. दे आर टेरेस्ट्रियल अकरिंग फ्रॉम स्नो पीक. म्हणजे टेरेस्ट्रियल लँडवर आपण बरेच वेळा जिथे ओलावा आहे आणि सनलाईट आहे तिथे सगळीकडे आपण पाहतो. तर दे आर टेरेस्ट्रियल अकरिंग फ्रॉम स्नो पीक टू हॉट वॉटर स्प्रिंग अँड फ्रॉम रॉक सर्फेसेस टू इनर टिश्यूज ऑफ हायर प्लांट ऑल्सो. हायर प्लांटच्या इनर टिश्यूज मध्ये सुद्धा सिम्बायोटिक फॉर्म मध्ये आपण म्हणू शकतो, कारण की ते सिम्बायोसिस झालं. इनर टिश्यूज ऑफ द हायर प्लांट मध्ये सुद्धा अल्गी. इव्हन तुम्ही आज बघाल आजकाल ते केंट वापरलात आरो वॉटरसाठी. तर हे जे फिल्टर जे असतात आरो फिल्टर, तर त्यामध्ये सुद्धा इव्हन तुम्ही जर बघाल किंवा कुठल्या टॅपमध्ये जरी बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला जाणवेल की देर इज द ग्रोथ ऑफ द अल्गी. देर इज अ वॉटर अँड देर इज अ सनलाईट, देर विल बी द धीस, that is the algal structure. Okay, you can find there. So this is the habitat. So everywhere you can see that is the algal matter. Structure कसं आहे, युनिसेल्युलर आहे, मायक्रोस्कोपिक आहे आणि मल्टीसेल्युलर सुद्धा आहे. काही काही त्यातल्या युनिसेल्युलर तर आहेच आहे,
पण मल्टीसेल्युलर पण आहे, मायक्रोस्कोपिक आहे, तर मॅक्रोस्कोपिक पण काही आपण बघितलं जसं सॅरगॅसम हे सीवीड म्हणून कन्सिडर केल्या जातात. दॅट इज ऑल्सो अल्गी. सेल वॉल कशी आहे, इनर सेल्युलोज अँड आउटर पेक्टिन लेअर त्याच्या भोवती असते. तर दॅट इज इन केस ऑफ द अल्गी. सो हॅव्हिंग द सेल वॉल मेड अप ऑफ सेल्युलोज, आउटर पेक्टिन. रिझर्व फूड मटेरियल इज नॅचरली द स्टार्च. मग त्या स्टार्च मध्ये पण प्रकार आहेत, लॅमिनॅरियन, देन फ्लोरिडियन स्टार्च और मॅनिटॉल. त्या अल्गीचे पुढे प्रकार आपण पाहणार आहोत आणि रिझर्व फूड मटेरियल आपण पाहणार आहोत. स्टार्चचे हे फॉर्म आहेत, लॅमिनॅरियन अँड फ्लोरिडियन स्टार्च और मॅनिटॉल. तर मेन रिझर्व फूड मटेरियल काय असणार आहे, स्टार्च असतो प्लांट मध्ये, तुम्हाला माहिती आहे. देन फोटोसिंथेटिक पिगमेंट जे आहे ते फक्त क्लोरोफिल एवढंच आतापर्यंत तुम्ही ऐकून आलात. तर त्या क्लोरोफिलचे पण प्रकार आहेत भरपूर. त्यामध्ये क्लोरोफिल ए, बी, सी, डी असे सगळे प्रकार आहेत. तर इसेन्शियल अँड कॉमन इन ऑल ग्रुप इज क्लोरोफिल ए. अँड ॲसेसरी पिगमेंट, मेन जे क्लोरोफिल, आता ही फोटोसिंथेटिक पिगमेंट्स मध्ये फक्त आतापर्यंत तुम्ही जे शिकलात की फक्त क्लोरोफिल हे प्रेझेंट असते. त्या क्लोरोफिलचे प्रकार आहेत. याची सगळी मेकॅनिझम याच वर्षी तुम्हाला रेस्पिरेशन चॅप्टर मध्ये दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळेल की कशा पद्धतीने फोटोसिंथेसिस होते आणि सगळ्या पिगमेंटचा काय रोल आहे. ही फिजिओलॉजी पुढे शिकायची आहे. तर आता आपण बेसिकली लक्षात घेणार. आता इथे एक नवीन तुम्हाला माहिती मिळाली की क्लोरोफिल कसे असतात. क्लोरोफिलचे प्रकार आहे क्लोरोफिल ए, बी, सी, डी. तर यामध्ये क्लोरोफिल ए हा इसेन्शियल पिगमेंट म्हटला गेलेला आहे आणि बाकीचे इसेन्शियल आहे मेन, आणि बाकीचे जे ॲसेसरी पिगमेंट त्याला मदत करतात ते आहे क्लोरोफिल बी, क्लोरोफिल सी, क्लोरोफिल डी. ओके, ऍक्च्युअल फोटोसिंथेसिसची जी मेकॅनिझम होते त्यामध्ये क्लोरोफिल ए हा अतिशय इम्पॉर्टंट आहे, इसेन्शियल, आणि हे सगळे सपोर्टिव्ह पिगमेंट्स आहे ॲसेसरी बी, सी, डी. ओके, देन कॅरोटीन, झॅन्थोफिल हे जे वेगवेगळे आहेत, येलोइश हे देणारे, ऑरेंज देणारे, काही फायकोबिनिन्स, ब्लूइश शेड देणारे फ्लावर्सला वगैरे, ते इतरही पिगमेंट्स प्लांट्स मध्ये आवश्यक असतात. ते इतर पिगमेंट्स आहेत, कॅरोटीन आहे, झॅन्थोफिल आहे अँड फायकोबिनिन्स. सो दीज आर द फोटोसिंथेटिक पिगमेंट्स इन द अल्गी. Then reproduction by 3 different methods. For example, vegetative reproduction म्हटलं तर by fragmentation. आता हे जे स्पायरोगायरा आपण पाहतो याच्यामध्ये स्पेशल ही मेथड आपण पाहतो फ्रॅगमेंटेशन. स्पायरोगायरा आहे ते कसं आहे, अनब्रांच आहे, ते ब्रांचिंग स्ट्रक्चर नाही. त्याच्यामध्ये एक फ्रॅगमेंट सेपरेट होऊन त्याच्यापासून पुन्हा अल्गल मटेरियल त्याची ग्रोथ होते. त्यामुळे बाय फ्रॅगमेंटेशन ही व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, हे बाय फ्रॅगमेंटेशन आपण पाहत असतो. याच्यामध्ये देर आर सो मेनी व्हरायटीज, सो मेनी एक्झाम्पल्स, कितीतरी एक्झाम्पल्स आहेत, कितीतरी व्हरायटीज आपण पाहतो अल्गीमध्ये. त्यामुळे मोड्स ऑफ रिप्रोडक्शन पण प्रत्येकामध्ये थोडं वेगवेगळे असणार. काही ब्रांच आहे तर काही अनब्रांच आहे. तर जे अनब्रांच आपण पाहतो स्पायरोगायरा त्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशनद्वारे असेक्शुअल रिप्रोडक्शन होते. काही याच्यामध्ये सेल डिव्हिजन आहे. ठीक आहे, आता वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण पाहिले, क्लेमायडोमोनास आहे, क्लोरेल आहे. सो मेनी डिफरंट टाइप्स ऑफ द varieties of the algae it is present. Asexual reproduction, again the mode that is various types of motile and non-motile spores आपण पाहिलं. तर त्याच्यामध्ये जे स्पोर्स आहे, स्पोर्सद्वारे होते ती असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण त्याला म्हणतो. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन इव्हन इट इज दॅट इज द बेसिक वी हॅव सीन द अल्गल स्ट्रक्चर. काही सिंगल सेल आहे, त्याच्यात काही मल्टी सेल्युलरिटी आहे. तर याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑल्सो इट इज फॉर्म बाय फ्युजन ऑफ गॅमेट्स. गॅमेट्स मीन्स रिप्रोडक्टिव्ह सेल. तर त्या सेल्युलर मटेरियल मध्ये पण ते मेल आणि फिमेल सेल या ज्या आहे सेपरेटली फॉर्म करतात ऍट द टाइम ऑफ रिप्रोडक्शन, त्याला आपण म्हणतो गॅमेट्स. अँड बाय दिस गॅमेट जेव्हा दोन सेल एकत्रित येत असतील मेल किंवा फिमेल, तेव्हा त्याला आपण म्हणत असतो सेक्शुअल रिप्रोडक्शन. सो इन दॅट इज रिप्रोडक्शन ऑल्सो शोन बाय these 3 different modes. देन लाईफ सायकल आपण म्हणतो. लाईफ सायकल कशी चालते अल्गीची. सो अल्गी शोज द अल्गी काय किंवा कम्प्लीट प्लांट्स मध्ये द टर्म इट इज यूज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आता अल्टरनेशन ऑफ जनरेशन विथ हॅप्लॉइड गॅमेटोफायटिक अँड डिप्लॉइड स्पोरोफायटिक स्टेज. आता अल्टरनेशन ऑफ जनरेशन प्लांट्स मध्ये जर तुम्ही बघितला तर प्लांट्स मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन पण होते आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होते. मग सेक्शुअल रिप्रोडक्शन ज्या वेळेला होते त्याला ती जी स्टेज आहे त्याला म्हणतात स्पोरोफायटिक स्टेज.
आणि कारण ती स्पोर फॉर्म होतात, स्पोर फॉर्मेशनद्वारे असेक्शुअल रिप्रोडक्शन होते म्हणून ते स्पोरोफिटिक स्टेज. आणि ज्या वेळेला ते मॅच्युअर्ड होतं आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला गॅमिट्स फॉर्म होतात तेव्हा त्याला आपण म्हणतो गॅमिटोफायटिक स्टेज. आता इथे इन शॉर्ट हॅप्लॉइड डिप्लॉइड काय आहे हे शॉर्ट मध्ये सांगते, हे पुढे आपल्याला डिटेलमध्ये येणारच आहे पुढे. तर हॅप्लॉइड हा जो शब्द आहे किंवा डिप्लॉइड हे तुम्ही मायटोसिस मियोसिस मध्ये शिकलेला आहात. डिप्लॉइड म्हणजे हे क्रोमोझोमशी रिलेटेड असतात. तुम्हाला माहिती आहे की डिप्लॉइड म्हणजे 2n म्हणजे नंबर ऑफ क्रोमोझोम्स. फॉर एक्झाम्पल आता ह्युमन बिंगचं घेतलं तर लवकर लक्षात येईल तुम्हाला माहिती आहे ह्युमन बिंग मध्ये 46 क्रोमोझोम्स असतात. ते तुम्ही शिकलेले आहे सेक्स डिटर्मिनेशन मध्ये. 46 क्रोमोझोम म्हणजे की पूर्ण डिप्लॉइड स्टेज असते 2n टोटल सेट ऑफ द क्रोमोझोम. आणि त्यानंतर त्याचे जेव्हा ऍट द टाइम ऑफ गॅमेट फॉर्म होतात रिप्रोडक्टिव्ह सेल मेल आणि फिमेल तेव्हा त्याचं रिडक्शन होते गॅमेट्स मध्ये, तेव्हा ते 23 मध्ये कन्वर्ट होते. तर ज्या वेळेला ते रिड्यूस होतात क्रोमोझोम नंबर तेव्हा त्याला आपण म्हणतो हॅप्लॉइड कंडिशन. ओके, हॅप्लॉइड मीन्स हाफ, डिप्लॉइड मीन्स डबल. ओके, तर हे लाईफ सायकल सिंपल इथे लक्षात घ्यायचं आहे की कुठल्याही प्लांटची जी लाईफ सायकल चालते दॅट इज कॉल्ड ॲज द अल्टरनेशन ऑफ जनरेशन. म्हणजे याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन पण होते एकीकडे, एकीकडे पुढच्या याच्यामध्ये जेव्हा प्लांट मॅच्युअर होतं तेव्हा ते गॅमिटोफिटिक सेक्शुअल रिप्रोडक्शन याच्यामध्ये दाखवतो. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे गॅमिटोफिटिक आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे स्पोरोफिटिक. तर हे अल्टरनेट चालू राहतात. या अल्टरनेशन ऑफ जनरेशननी लाईफ सायकल कंटिन्यू होते. नेक्स्ट आता आपण हाच अलगी जे आहे त्याचे काही फीचर्स पाहिले. थॅलोफायटाचे फीचर्स स्पेशली पूर्ण थॅलोफायटा इज अ लार्जर ग्रुप. थॅलोफायटाचे टोटल फीचर्स पाहिले. थॅलोफायटाचे फीचर्स नंतर आपण बघितलं की दॅट इज द फीचर्स ऑफ अलगी. पर्टिक्युलरली अलगीचे काही फीचर्स आपण पाहिले. आता ते जे फीचर्स आहे आणि अलगीचे आता पुढे क्लासिफिकेशन आहे. नेक्स्ट पॉइंट आहे आपला पुढे क्लासिफिकेशन. ठीक आहे, तर थॅलोफायटाचे ओव्हरऑल फीचर्स पाहिले. किती मोठी व्हरायटी थॅलोफायटामध्ये आहे आणि त्या थॅलोफायटामध्ये मेन येणारा जो क्लास आहे त्याला आपण म्हणतो अलगी. अलगीचे फीचर्स टोटली आपण बघितले. आता या अलगीला आता आपण क्लासिफाय करणार आहे. तर अलगीचे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ द पिगमेंट. पिगमेंट हा महत्वाचा रोल आहे. आत्ताच आपण बघितलं की क्लोरोफिल तुम्ही आतापर्यंत नुसतं ऐकलं असेल, पण आता क्लोरोफिलचे प्रकार आपण बघतोय. त्यामुळे ऑन द बेसिस ऑफ दिस पिगमेंट algae are again classified. So these algae are again classified as chlorophyceae, pheophyceae and rhodophyceae. हे कॅरेक्टर फॉर्म मध्ये पुढे आपण घेतलेलेच आहे. याचे प्रॉपर सेंटेन्स सगळे कॅरेक्टर्स इन्क्लूड केलेले आहेत या अलगीच्या क्लासिफिकेशनची. जी हे आहे 3 पार्ट्स आहेत, क्लोरोफायसी, फिओफायसी आणि रोडोफायसी. याचे कॅरेक्टर पुढे आपण मेन्शन केलेलेच आहे, पण हे चार्ट फॉर्म मध्ये केले तर जास्त सोपे आहे आणि चार्ट फॉर्म मध्ये तुम्हाला इझिली लक्षात राहतील. म्हणजे कोणकोणते पॉइंट्स आहेत ते समजायला सोपं जाते. हे बघा, आता या तिन्ही याला आपण कंपॅरेटिव्हली पुट केलं. दिस इज ऑल्सो द व्हेरी गुड मेथड ऑर द ट्रिक फॉर द मेमरायझेशन. हे मी वारंवार सांगत आली आहे सुरुवातीला की मेमरायझेशन करत असताना जर तुम्ही पूर्ण चार्ट वाचला क्लासिफिकेशन ऑफ द अलगी ऑन द बेसिस ऑफ द पिगमेंट, तो पूर्ण क्वेश्चन टू क्वेश्चन जर केला तिथे कन्फ्युजन होईल. वाचताना जे सेंटेन्सेस आहे ते थोडेसे कॉम्प्लिकेटेड होतात. पण आता हा चार्ट तुमच्यासाठी तयार करून दिलेला आहे. आता या चार्ट मध्ये ज्या वेळेला तुम्ही व्यवस्थित तुम्हाला फक्त हे पॉइंट्स लक्षात घेतले की कोणकोणते पॉइंट्स आपल्याला घ्यायचे, देन यू कॅन इझिली फिल अप ओनली. ते कंपॅरेटिव्हली ऍट अ टाइम जेव्हा एकच क्वेश्चन करायचं तर इथे तुम्ही तिन्ही क्वेश्चन ऍट अ टाइम करू शकता. क्लोरोफायसीवर विचारू द्या किंवा फिओफायसीवर विचारू द्या किंवा रोडोफायसीवर विचारू द्या, यू कॅन इझिली राईट. नाव क्लोरोफायसी. आता क्लोरो म्हणजे तुम्हाला माहिती आहे क्लोरोफिल ग्रीन स्पेशली आपण वर्ड यूज करतो. क्लोरोफिल म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येते ग्रीन. सो नॅचरली दिस इज क्लोरोफायसी, ग्रीन अलगी. फिओफायसी, फिओ इथे ब्राऊन, ब्राऊन अलगी आहे. आणि रोडोफायसी दॅट इज द रेड अलगी. तर हे डिस्क्राईब करणं अतिशय सोपं आहे. 2-3 वेळा तुम्हाला रिपीट करावे लागतील हे नाव. क्लोरोफायसी तर तुम्हाला मी म्हटलं प्रत्येक वेळेला असं कॉम्प्लिकेशन्स ब्रेनला देऊ नका. फायसी इथे आपल्याला अलगीला क्लासिफाय करायचं आहे अँड यू आर युझिंग द सफिक्स फायसी. सो क्लोरो, फिओ, रोडो. सो क्लोरो, फिओ, रोडो. नाव इझिली यू हॅव लर्न नाव. तुमच्या आता पाठही झालं असेल.
म्हणता म्हणताच क्लोरोफिओरोडो. इफ यू रिपीट द टर्म then easily you can get it. Chlorofiorodo. Chloro means green, fio means brown, and this is the red. So easily you can write and understand these things. आता याच्यामध्ये क्लोरोफायसी मध्ये काय आहे, पहिलं पिगमेंट कोणते कोणते आहे ग्रीन अल्गी मध्ये, तर क्लोरोफिल ए आहे आणि क्लोरोफिल बी आहे. इथे कोणते आहे तुम्हाला पुटअप करायचं आहे, पहिला पॉइंट आहे पिगमेंट. देन यू कॅन इझिली पुटअप हिअर क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी. इथे क्लोरोफिल ए हे प्रत्येक ठिकाणीच असणार आहे, पण त्याच्याबरोबर सपोर्टिव्ह इथे बी आहे, इथे क्लोरोफिल ए बरोबर क्लोरोफिल सी आहे, तर इथे क्लोरोफिल ए क्लोरोफिल डी. ओके, इथे डी आहे, इथे सेकंड याच्यामध्ये सी आहे आणि इथे डी आहे. त्याचबरोबर इथे अगेन एक जे पिगमेंट आहे, स्पेशली आपण म्हणतो की दिस इज द ब्राऊन अल्गी, तर याच्यामध्ये फ्युकोझॅन्थिन हे एक पिगमेंट आहे. तर इथे फायको इरिथ्रिन, इरिथ्रा म्हणजे रेड, इरिथ्रोसाइट्स आरबीसीज आपण म्हणतो, त्यामुळे फायको इरिथ्रिन, तर इरिथ्रिन म्हणजे रेड कलर देणारा म्हणून हा आहे रेड अल्गी. दिस इज द पिगमेंट फायको इरिथ्रिन, दिस इज फ्युकोझॅन्थिन म्हणून ब्राऊन अल्गी आहे, ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी, रेड अल्गी. क्लोरोफिल ए बी ए सी ए डी. सो इझी टू रिमेंबर. देन रिझर्व फूड मटेरियल इथे स्टार्च आहे सिम्पली. तर इथे जे फॉर्म आहे फिओपायसी मध्ये ते मॅनिटॉल आणि लॅमिनारिन, आणि इथला जो आहे तो फ्लोरिडियन स्टार्च. देन सेल वॉल कशी आहे, तर सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज. तर फिओपायसी मध्ये सेल्युलोज बरोबर अल्गिन आहे लक्षात घ्यायचं, तर इथे सेल्युलोज बरोबर पेक्टिन लेअर आहे. इथे अल्गिन लेअर आहे, दिस इज द पेक्टिन लेअर आहे. सेल वॉल हे these are the simple points you have to remember की मोस्टली इट इज मेड अप ऑफ मेनली सेल्युलोज. तर सेल्युलोज बरोबर इथे अल्गिन मटेरियल सोबत त्याला फिओफायसी मध्ये आहे, तर याच्यामध्ये पेक्टिन मटेरियल आहे. देन मोटाईल सेल्स हॅव मल्टीफ्लॅजेलेट आहे, याच्यामध्ये जे आहे त्या मल्टीफ्लॅजेलेट आहे. देन याच्यामध्ये जे आहे फिओफायसी मध्ये कशा आहेत, तर बायफ्लॅजेलेट, लॅटरल म्हणजे साइड अँड अनइक्वल आहेत, त्या फ्लॅजेला म्हणजे जे आहेत त्या अनइक्वल आहेत, सारख्या नाही आहेत. आणि तिसऱ्या कॅटेगरीमध्ये आपण पाहतो की दे आर टोटली अब्सेंट, तर रोडोफायसी मध्ये टोटली अब्सेंट आहे. हॅबिटॅट हे फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज द मराईन दोन्ही दाखवते. क्लोरोफायसी जी आहे ग्रीन अल्गी, याच्यामध्ये लास्टली जे हे आहे दॅट इज द हॅबिटॅट. तर हॅबिटॅट हे कसे पण म्हणजे फ्रेश वॉटर आहे, मराईन आहे. इथे मोस्टली फिओफायसी हे मराईन, ब्राऊन अल्गी जी आहे ती सी वॉटर मध्ये जास्त करून फाइंड आउट होईल. तर सी वॉटर मध्ये आपण बघू शकतो हे फिओफायसी दॅट इज मराईन म्हणजे सी वॉटर, अँड दिस इज ऑल्सो टोटली मराईन. सो दीज आर द हॅबिटॅट, दीज आर द सिम्पल फीचर. आणि हे बघा आता इथे 5 पॉइंट्स आपण इन्क्लूड केलेले आहे. क्लासिफिकेशन ऑफ द अल्गी हा क्वेश्चन वेगळा विचारला जाऊ, किंवा फिओफायसी रोडोफायसी मधला डिफरन्स विचारला जाऊ दे, किंवा क्लोरोफायसी फिओफायसी मधला डिफरन्स विचारला द्या. एनी टाइप ऑफ द, आता मॅटर आपल्या सवय नेहमी रेडी असलं पाहिजे. मॅटर माइंड मध्ये जर क्लिअर असेल तर यू कॅन राईट एनी टाइप ऑफ द क्वेश्चन. एवढ्याच पार्टवर बघा किती प्रकारचे क्वेश्चन्स क्रिएट होऊ शकतात. इथे डिफरन्शिएट फॉर्म मध्ये क्लोरो आणि फिओ मधला डिफरन्स विचारला जाऊ शकतात, क्लोरो आणि रोडो मधला डिफरन्स विचारले जाऊ शकतात, फिओ आणि रोडो मधला डिफरन्स विचारला जाऊ शकतात. एनी वे क्वेश्चनला कशाही पद्धतीने कन्वर्ट केला जाऊ शकतो, किंवा कम्प्लीट राईट अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ द अल्गी. अल्गी आणि अल्गीचं क्लासिफिकेशन हा एक 5 मार्काचा मोठा क्वेश्चन होऊ शकतो, की राईट द फीचर्स ऑफ द अल्गी, ड्रॉ द डायग्राम, एखादी डायग्राम विचारली, किंवा कम्प्लीट क्लासिफिकेशन ऑफ द अल्गी ऑन द बेसिस ऑफ द पिगमेंट, हे कम्प्लिटली द्या. सो दिस चार्ट, हा जो चार्ट आहे अतिशय इझी टू रिमेंबर. सायन्समध्ये पॉइंट्सला महत्व आहे, पॉइंट्स चुकवता कामा नये. हेच जर पॉइंट्स तुम्ही सेंटेन्स फॉर्म मध्ये वाचाल तर कठीण जाईल. चार्ट फॉर्म मध्ये कंपॅरेटिव्हली कराल तर अतिशय सोपं जाईल. जसे इथे मी तुम्हाला सांगितलं क्लोरोफिओरोडो लक्षात घ्या, इकडचे मेन पॉइंट्स लक्षात घेऊन घ्यायचे, अँड यू हॅव टू फिल ओनली द कॉलम. कॉलम फिलअप करणं अतिशय सोपं आहे, फिल इन द ब्लँक्स करणं अतिशय सोपं आहे, जे की एवढं मोठं पॉइंट्स लर्न करणं सोपं नाहीये. यू कॅन राईट नोट्स ऑन, याच्यावर मोठा क्वेश्चन लिहू शकता, याच्यावर मी सांगितलं डिफरन्शिएटिंग फॉर्म मध्ये लिहू शकता, याच्यामधले MCQ न चुकवता लिहू शकता, 1 सेंटेन्सेस क्वेश्चन्स ऑल्सो यू कॅन राईट व्हेरी व्हेरी इझिली. इथे कुठेही एकदा जर कंपॅरेटिव्हली हे पॉइंट्स व्यवस्थित लक्षात घेतला, हा चार्ट महत्वाचा आहे. हा चार्ट एकदा कंपॅरेटिव्हली लक्षात घेतला तर देन इट बिकम्स व्हेरी व्हेरी इझी. याच्यामध्ये मग कुठेही चूक होता कामा नये.
Then next, क्लासिफिकेशन ऑफ अल्गी ऑन द बेसिस ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट. तेच पॉइंट्स आहे, मी पॉइंट्स फॉर्म मध्ये दाखवते. तिथे आपण अगदी कॉलम फॉर्म मध्ये आपण कम्पॅरेटिव्हली वे आपण ते लक्षात घेतले, त्यामुळे ते सोपे आहे. तर हेच आपण परत बघणार आहोत. ऑल्सो अकॉर्डिंगली ॲज पर अँड विथ सम डायग्राम्स ऑल्सो. डायग्राम डोळ्यासमोर असला, व्हिज्युअल इफेक्ट असेल तर अजून ते छान प्रॉमिनंटली लक्षात येईल. हा, या कॅटेगरीमध्ये दिस टाइप ऑफ द डायग्राम्स आर देअर, हे पाहणार आपण. Also, accordingly, as per pigment present in them, algae are classified. In all groups of algae, chlorophyll is a universally present. Along with it, whatever other pigment present, they differ. क्लोरोफिल तर हे बेसिक पिगमेंट आहे, जे फोटोसिंथेसिससाठी महत्वाचंच आहे. ते तर प्रत्येकामध्ये आहेच. त्याचबरोबर आपण पाहिलं की इतरही पिगमेंट्समुळे अल्गी कशा पद्धतीने क्लासिफाय झालेले आहेत. सो दिस इज द फर्स्ट, यू नो, दॅट इज द हा जो फर्स्ट कॅटेगरी क्लोरोफायसी ग्रीन अल्गी. याच्यामध्ये एक्झाम्पल आहे क्लमायडोमोनास, स्पायरोगायरा. हे सगळे आपण पाहतो बघा, किती सुंदर डायग्राम्स आहेत. तर या आहे क्लमायडोमोनास, अतिशय ग्रीन आणि छान व्हिज्युअल इफेक्ट देणार हा पहिला ग्रुप आहे अल्गीचा, दॅट इज क्लमायडोमोनास. मोटाईल फीचर दाखवणार हे पा. याच्यामध्ये हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण म्हणतो फ्लॅजेला. ठीक आहे, दिस इज द क्लमायडोमोनास. पायरेनॉइड म्हणून जो पार्ट असतो, दॅट इज द स्टार्च स्टोरेज आपण त्याला म्हणतो, दिस पायरेनॉइड. मायटोकॉन्ड्रियामध्ये ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली अमायनो ऍसिड सिंथेसिस होत असते. आता हे जे आहे ते इंटरनल स्ट्रक्चर आपल्याला इथे आवश्यकता नाहीये. इंटरनल स्ट्रक्चर जाणून घ्यायची, आपण मेन पॉइंट्स बघतोय, मेन कॅरेक्टर बघतोय. हे ते कॅरेक्टर्स बारकाईने समजून घेणं गरजेचं आहे. तर आपण पाहतोय अल्गी. अल्गीमध्ये इतक्या व्हरायटीज आहे. हा अल्गीचा प्रकार किती वेगळा आहे. हा अल्गीचा प्रकार बघा, ब्रांच आहे. तर हे स्पायरोगायरा स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, सिंपल फिलामेंट आहे. ते अनब्रांच स्ट्रक्चर आहे. मायक्रोस्कोप खाली असं स्ट्रक्चर आपल्याला दिसते. या डायग्राम्स तुम्ही काढलेल्या असतात. दिस इज द सेल मेम्ब्रेन, सेल वॉल, सेल मेम्ब्रेनच्या भोवती अर्थात. देन सायटोप्लाझम आतमध्ये आहे. देन न्यूक्लियस, देन क्लोरोप्लास्ट. हे जे सगळे क्लोरोप्लास्ट आहे याच्या आतमध्ये हे जे डॉटेड स्ट्रक्चर आहे, दॅट इज द पायरेनॉइड, मी स्टार्च स्टोरेज. तिथे कारण मेन फूड मटेरियल प्लांटचं काय आहे, स्टार्च. सो दॅट्स वाय स्टार्च इट इज स्टोअर्ड इनसाइड दिस पायरेनॉइड. तर हे जे स्ट्रक्चर आपल्याला दिसते आहे, इथे व्हरायटीज दाखवलेले आहे. तर हे थोडं मोठं स्ट्रक्चर आहे, तर हे ब्रांच स्ट्रक्चर आहे, हे अनब्रांच स्ट्रक्चर. इथे व्हरायटीज ऑफ द क्लमायडोमोनास मीन्स द ग्रीन अल्गी इथे आपल्याला दिसतात आहे. त्याच्यावरून एक तुम्हाला या पद्धतीने जर बघितलं तर इथे फ्लॅजेला दिसतात, आता हे मोठायला आहे. हे ब्रांच आहे, इथे ब्रांचिंग दिसते आणि इथे अनब्रांच आहे. ते एकदम व्हिज्युअल इफेक्ट आपल्याला दिसतोय. शिवाय याच्यामध्ये ब्रांच आहे, मल्टीसेल्युलॅरिटी. आता इथे पहा मेल अँथेरिडियम म्हणून नाव दिलेलं आहे या कॅरामध्ये. दिस इज द एक्झाम्पल कॅरा, हे इथे दिलेलं आहे कॅरा. सो दिस इज द एक्झाम्पल कॅरा. याच्यामध्ये उगोनियम आणि अँथ्रेडियम असे दोन नाव आहेत. उगोनियम म्हणजे जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, ज्याच्यामध्ये एग्ज असतात, आणि मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ज्याला अँथ्रेडियम आपण म्हणतो. ओके, इट कंटेन द मेल सेल. हे गॅमिटोफाइट आहे, स्पोरोफाइट गॅमिटोफाइट आता आपण बघितलं. सो व्हेन दिस अँथ्रेडियम अँड उगोनियम हे जे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर जेव्हा फॉर्म होतं तेव्हा त्याला आपण म्हणणार गॅमिटोफिटिक जनरेशन. ही झाली गॅमिटोफाइट. आणि ज्या वेळेला या कंडिशन्स मध्ये जे आहे स्पोर्स फॉर्म होता, स्पोरोफिटिक जनरेशन. तर एकदा आता आपण कॅरेक्टर फक्त वाचून घेणार. तेच हे सगळे कॅरेक्टर आपण चार्ट मध्ये इन्क्लूड केलेले आहे, त्यामुळे इथे मी थोडंसं फक्त रिडिंग करते. फोटोसिंथेटिक पिगमेंट क्लोरोफायसी मध्ये काय आहे, क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी. They are mostly fresh water form. Cell is chiefly composed of cellulose. It is a food material starch. Motile cells have many flagella 2 to 8. Terminally placed आहे and are equal size. याच्यामध्ये equal size च्या फ्लॅजेला आहे. 2 to 8 फ्लॅजेला याच्यामध्ये असतात. सो मल्टीफ्लॅजिलेट म्हणून आपण याला कन्सिडर करतो. नेक्स्ट कॅटेगरी जी आहे दॅट इज फिओफायसी. यामध्ये बॉडी डिफरन्शिएटेड झालेली आहे थोडी प्रमाणात. हे बघा, याला आपण म्हणतो थोडस असं जे स्ट्रक्चर आहे, रूट स्टेम लीफ आपण म्हणतो की नाही, तर याच्यामध्ये थोडंसं डिफरन्सिएशन दिसते फिओफायसी मध्ये. तर याला जे आहे हे खालचं जे स्ट्रक्चर याला म्हटलं गेलेलं आहे होल्डफास्ट. हे जे थोडंसं स्ट्रेम सारखं नाजूक स्ट्रक्चर आहे याला म्हणतात स्ट्राईप. अँड दिस वन स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज अ लीफ सारखं जे स्ट्रक्चर आहे त्याला लॅमिना किंवा फ्रॉन्ड म्हणून दिलेलं आहे टेक्स्टबुक मध्ये. तर दिस इज द लॅमिना, इथे लेबल केलेलं आहे, दॅट्स व्हाय वी से लॅमिना. टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे फ्रॉन्ड म्हणून.
हा स्ट्राईप स्ट्रक्चर आहे. हे जे स्टॉक दिसते आहे, ओके, त्याला आपण म्हणतो स्ट्राईप. आणि हे जे थोडस असं जे स्ट्रक्चर दिसतंय रूट लाईक, हे झालं होल्डफास्ट. सो बॉडी इथे थोडस डिफरन्शिएट झालेली दिसते, म्हणजे मल्टीसेल्युलॅरिटी फॉर्म झालेली आहे. हे सार्गॅसम जे आपण म्हटलं की सीवीड आहे, ते सार्गॅसम आहे. आणि हे फ्युकस आहे, हे सगळे मराईन आहे. ही फिओफायसी आहे. फिओफायसी मध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे ए बरोबर सी, आणि फ्युकोझॅन्थिन म्हणून पिगमेंट आहे. आणि हे कोणता देतोय, ब्राऊन कलर, याला आपण स्पेशली ब्राऊन अल्गी म्हणतो. कॉमनली फाउंड इन मराईन वॉटर, सम आर फ्रेश वॉटर. काही फ्रेश वॉटर पण व्हरायटीज आहेत, काही मराईन वॉटर आहे. सेल वॉल हॅज अल्गिन अँड सेल्युलोज. सेल्युलोज तर आहेच, पण त्याबरोबर अल्गिन मटेरियल. रिझर्व फूड मटेरियल आहे स्टार्च. हे स्टार्चेस प्रकार आहे मॅनिटोल अँड लॅमिनारिन. मोटाईल सेल्स आर बायफ्लॅजिलेटेड. इथे जे मोटाईल सेल्स याच्यातल्या ज्या आहेत त्या कशा आहेत, बायफ्लॅजिलेटेड आहे, मीन्स टू, बट फ्लॅजिलेट नॉट प्लेस टर्मिनली बट लॅटरली. त्या टर्मिनल एंडला नाही आहे, याला एंडिंग पोझिशनला, तर लॅटरली प्रेझेंट आहे साईडला, अँड अनइक्वल इन साईज. याच्यामधल्या ज्या मोटाईल सेल्स आहे त्या कशा आहे, त्याचे जे हे आहेत फ्लॅजिला अनइक्वल आहे, सारखे नाही आहे, आणि लॅटरली आहे. ओके, देन सो दिस इज द एक्झाम्पल, अँड बॉडी इज डिफरेन्शिएटेड इन धिस मॅनर. हे ब्राउनिश हे आहे अल्गीचा प्रकार. ओके, याच्यामध्ये फ्युकोझॅन्थिन हे पिगमेंट आहे. क्लोरोफिल ए बरोबर क्लोरोफिल सी सुद्धा आहे. त्यानंतर ही लास्ट कॅटेगरी, याच्यामध्ये रोडोफायसी. आता रोडोफायसी मध्ये हे सगळे एक्झाम्पल्स इथे दिलेलेच आहे, वेगवेगळे एक्झाम्पल आहे. इथे पण बघा हे सुंदर स्ट्रक्चर दिसते. बॅक्ट्राकोस्पर्मम म्हणून दिलेले आहे, ग्रॅसिलेरिया दिलेला आहे. फोटोसिंथेटिक पिगमेंट्स मध्ये क्लोरोफिल ए, क्लोरोफिल डी आणि फायकोइरिथ्रिन आपण आत्ताच बघितलं त्याप्रमाणे. हे परत मोस्टली मराईन आहे. पेक्टिन इज प्रेझेंट इन सेल वॉल विथ सेल्युलोज. रिझर्व फूड इज क्लोरिडियन स्टार्च अँड मोटाईल स्पोर्स आर अब्सेंट. इथे स्पोर्स, मोटाईल स्पोर अब्सेंट आहे. पहिल्या याच्यात मल्टीफ्लॅजिलेट आहे, दुसऱ्या याच्यात बायफ्लॅजिलेट आहे, आणि तिसऱ्या याच्यात अब्सेंट आहे. हे सगळे हे पॉइंट्स इथे पण व्यवस्थित दिलेले आहे. जे इम्पॉर्टंट आणि मोजके आणि क्लासिफाईंग करणारे जे महत्वाचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते सगळे आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. याद्वारे क्लासिफिकेशन ऑफ अल्गी हा जो टॉपिक आहे अतिशय चांगल्या पद्धतीने समजणारा आहे. आतापर्यंत फक्त अल्गी आपल्याला माहिती होतं, आता अल्गीच्या एवढ्या कॅटेगरी पण असतात, आणि त्याच्यामध्ये नॉट ओनली द कॅटेगरी, टू मच व्हरायटी प्रेझेंट त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे बायोडायव्हर्सिटी किती व्हास्ट असू शकते याचा एक अंदाज तुम्ही लावू शकता, की एकाच फक्त ग्रुपमध्ये जर तुम्हाला इतक्या व्हरायटीज दिसतात आहे तर बायोडायव्हर्सिटी काय असेल. तर हे आज आपण बघितलेलं आहे की क्लासिफिकेशन ऑफ द अल्गी, कॅरेक्टर्स ऑफ थॅलोफायटा, किंगडम प्लांटीचा जो पहिला डिव्हिजन येतो थॅलोफायटा, त्याचे सगळे फीचर्स, त्याच्यामध्ये जे मोस्टली अल्गी येतात, अल्गी मध्ये किती प्रकारे व्हरायटीज आहेत अल्गीचे, हे क्लासिफिकेशन आपण बघितलेले आहे. अतिशय सुंदर या डायग्राम्स आहेत, त्याला डोळ्यासमोर ठेवा. या डायग्रामला प्रॉपरली डायग्रामद्वारे पण तुमचं व्हिज्युअलायझेशन होईल. आणि मोस्टली एक दोन डायग्राम आपण याच्यातल्या विचारल्या जातात जनरली. स्पायरोगारा ही कॉमन डायग्राम आहे, क्लमॅडोमोनास विचारल्या जाते काढायला वगैरे. तर या 2-3 डायग्राम जे आहे स्पायरोगारा, क्लमॅडोमोनास, याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि हे बाकीचा जो चार्ट फॉर्म मध्ये हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते या चार्ट फॉर्म मध्ये तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे, की जेणेकरून तुम्हाला सगळा हा जो पार्ट आहे इझिली यू कॅन रिकॉल. सो दिस इज ऑल अबाउट that is the algae. In next period we will see with the next division, Bryophyta.